नवीन ब्लाऊज शिवायला टाकत असाल किंवा रेडीमेड ब्लाऊज घेत असाल किंवा आता संक्रांतीसाठी नवीन साडी घेतली आणि त्याचा ब्लाऊज शिवताय, थांबा. हा व्हिडिओ पहिल्यांदा बघून जा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 2025 मध्ये म्हणजे ह्या चालू वर्षामध्ये जे ब्लाऊज प्रचंड ट्रेंडिंग होणार आहेत, जे ब्लाऊज सगळ्यांसाठी अगदी बेस्ट फॅशन स्टेटमेंट होणार आहेत, अशा सगळ्या ब्लाऊज डिझाईन्स. हे कोणते ब्लाऊज आहेत, ते कसे कोणत्या साडीसोबत मॅच करायचे किंवा त्यांचे कोणते पॅटर्न आहेत जे सध्या फुल ऑन ट्रेंड मध्ये, सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पण त्यापूर्वी हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही नवीन व्हिडिओ मिस होणार नाही. सो 2025 मध्ये जे सध्या ब्लाऊज प्रचंड ट्रेंड मध्ये आहेत किंवा खूप जास्त चर्चेत आहेत किंवा खूप जास्त सेलिब्रिटी वगैरे या प्रकारचे ब्लाऊज प्रिफर करतात, त्यापैकी सगळ्यात फर्स्ट म्हणजे बॅकलेस ब्लाऊज. बॅकलेस ब्लाऊजच पण थोडासा ट्विस्ट असणारा. बघा ना, बॅकलेस ब्लाऊज परत एकदा चर्चेत आलेले आहेत, पण त्याच्यामध्ये थोडंसं आता त्याला ट्विस्ट आहे. कशिदा काम केलेले असतील किंवा टसेल्स ऍड केलेले असतील किंवा थोडीशी वेगळी अशी इंट्रिकेट डिझाईन केलेले असतील, अशा प्रकारचे बॅकलेस ब्लाऊज सध्या खूप जास्त वापरले जातात. इव्हिनिंग पार्टीसाठी जर लुक तयार करायचा असेल किंवा एखाद्या लग्न कार्यात वगैरे छान असं हॉट हॅपनिंग ट्रेंडी दिसायचं असेल, बॅकलेस ब्लाऊज सगळ्यात फर्स्ट चॉईस असू शकतो. याच्यामध्ये थोडेसे टसल्स असणारे किंवा सुंदर अशा स्ट्रॅप्स असणारे ब्लाऊज तुम्ही ट्राय केले ना, ते तुमच्या लुकला आणखीन सुंदर आणि स्टायलिश बनवू शकतात. याच्यामध्ये फक्त ना वापरताना थोडेसे स्टिक ऑन ब्रा वापरायची किंवा बॉडी टेप वापरायचा, म्हणजे या ब्लाऊजचा लुक पण खूप सुंदर दिसतो. सोबतच पाठीमागून ब्राची पट्टी दिसतीये का किंवा ब्राचे स्ट्रॅप दिसत आहेत का, हे प्रॉब्लेम येत नाहीत. यांच्यामध्ये वापरताना ना छान अशा सिल्कच्या साड्या वापरल्या किंवा सुंदर बनारसी वगैरे साड्यांवरती या प्रकारचा ब्लाऊज जर ट्राय केला ना, एकाच वेळी एकतर ट्रॅडिशनल लुक पण मिळतो, पण थोडासा असा मॉडर्न टच असणारा लुक ट्राय करता येतो. नंबर 2, थोडीशी जर छान अशी इलिगंट व्हाईब पाहिजे किंवा मस्त अशी रिगल सोफिस्टिकेटेड व्हाईब पाहिजे, तर अशा वेळी आपला सेकंड पॅटर्न म्हणजे हाय नेकचे ब्लाऊज. येस, अतिशय सुंदर तर दिसतात, पण त्यासोबतच इलिगंट क्लासी लुक तर देतात. हे ब्लाऊज तुम्ही कोणत्याही बनारसी साडीवर मॅच करू शकता, कांजीवरम साडीवर मॅच करू शकता आणि अतिशय छान मॉडर्न क्लासी लुक तयार करू शकता. याच्यामध्ये जर वेल्वेटचे वगैरे ट्राय केले, थोडेसे जर गळ्यावर असे छान नाजूक डिझाईन असणारे किंवा मग मस्त असे जरीचे वगैरे भरपूर वर्क केलेले असे जर ब्लाऊज ट्राय केले ना, खूप सुंदर दिसतात. एकतर हे प्रचंड चर्चेत येतात, बऱ्याच तुम्ही सेलिब्रिटी लुक वगैरे बघितले असतील, या प्रकारचे असे हाय नेकचे ब्लाऊज किती छान कॅरी करतात ते. 2025 मध्ये या ब्लाऊजचा ना अगदी खूप ट्रेंड झालेला आहे. सो तुम्ही या प्रकारच्या ब्लाऊज मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता किंवा शिवून घेताना पण असे छान हायनेकचे वगैरे ब्लाऊज तुमच्या एखाद्या जरीच्या काठापदराच्या साडीवरती मॅच करून तुम्ही एकाच वेळी क्लासी पण त्यासोबतच मस्त असा मॉडर्न टच असणारा लुक नक्कीच ट्राय करू शकता. 2025 चा तिसरा ट्रेंडिंग ब्लाऊज म्हणजे शीर ब्लाऊज. म्हणजे बाह्यांना किंवा बॅक साईडच्या गळ्याला वगैरे अस्तर न लावता थोडासा ट्रान्सपरंट लुक दिला जातो, त्या सगळ्या प्रकारचे ब्लाऊज म्हणजे शीर ब्लाऊज. बघा ना, या 4-5 वर्षात बऱ्याच ज्या आता ऑर्गेन्झा वगैरे साड्या असतात किंवा नेटच्या साड्या असतात ज्यांच्यावर सुंदर अशी एम्ब्रॉयडरी केलेली असते, त्या सगळ्या साड्यांवरती या प्रकारचे ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतात. बऱ्याच जणींनी या प्रकारचे ब्लाऊज वापरले असतील. तुम्हाला कसे वाटले हे ब्लाऊज? सुंदर दिसतात ना, मस्त लुक देतात ना. एकाच वेळी त्या साडीला छान कॉम्प्लिमेंट तर करतातच, पण त्यासोबत थोडंसं हटके ट्रेंडी घातल्यासारखं पण होतं. या प्रकारच्या ब्लाऊज मध्ये पण तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. थोड्याशा जर पेस्टल कलरच्या वगैरे साड्या असतील किंवा सुंदर एम्ब्रॉयडरी असणाऱ्या साड्या असतील ना, त्याच्यावरती या प्रकारचा ब्लाऊज नक्कीच ट्राय करा, खूप सुंदर दिसतो. बॅक साईडची डिझाईन ट्राय करताना वगैरे एम्ब्रॉयडरी असणारी करायची किंवा थोडेसे मग टसेल्स ट्राय करून किंवा त्याच्यावरती थोडेसे जर मोती किंवा त्या प्रकारचे लटकन लावून खूप सुंदर डिझाईन ट्राय करताय. तुम्ही जर स्लीव्ज वगैरे ट्राय करणार असाल तर त्याच्यावरती ना बऱ्याच जणी काय करतात, हाफ मध्ये अस्तर लावतात हाफ स्लीव्हजला आणि खालचे स्लीव्ज मग छान असे ट्रान्सपरंट ठेवतात. असं अजिबात करू नका. त्या ब्लाऊजचा किंवा तो जो स्लीव्हचा आपण पॅटर्न ट्राय केलाय त्याचा अख्खा लुक जातो. एकतर करायचं तर फुल ट्रान्सपरंट करायचे स्लीव्ज वगैरे किंवा मग कम्प्लीट अस्तर लावून करायचे. ते हाफ अँड हाफ केलं ना, तो हात पण तसा असं बघताना बघा ना, तो लुक पण असा इथपर्यंत असा अस्तर लावलेले, परत खाली ट्रान्सपरंट ब्लाऊज दिसतोय, अगदीच काहीतरी दिसायला लागतं. त्यामुळे ही एक चूक टाळून तुम्ही शीर ब्लाऊज मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. 2025 चा ट्रेंडिंग नेक्स्ट पॅटर्न म्हणजे कोर्सेट ब्लाऊज. कोर्सेट ब्लाऊज म्हणजे काय, तर आपली जी अप्पर बॉडी आहे किंवा आपल्या कमरेवर, पाठीवरती आणि छातीवरती अतिशय फिट आणि परफेक्ट बसणारा ब्लाऊज. तुम्ही जर टायटॅनिक पाहिले का हो तुम्ही, त्याच्यामध्ये एका सीन मध्ये आहे बघा, रोजला तिची आई घालत असते आणि त्या प्रकारचा असा फिट एकदम ब्लाऊज असतो, पाठीमागून त्याला नॉट्स असतात.
त्या प्रकारचा अगदी बॉडी हग, अगदी बॉडीला चिटकून असणारा ब्लाऊज म्हणजे कोर्सेट ब्लाऊज. या प्रकारचे ब्लाऊज सध्या ना फुल ऑन वापरले जातात. का तर छान असा जर थोडंसं लिफ्ट दाखवायचे असेल बॉडीला किंवा थोडंसं जरा सेक्सी हॉट लुक ट्राय करायचं असेल ना, या प्रकारचे ब्लाऊज अगदी बेस्ट आहेत. कोर्सेट ब्लाऊज मध्ये तुम्ही कोणतीही साडी मॅच करू शकता. अगदी तुम्ही ऑर्गेन्झा वगैरे या प्रकारच्या साड्या घालू शकता, बॉलिवूड साड्या मॅच करू शकता किंवा चक्क फुल ऑन ट्रॅडिशनल साड्या घालू शकता. या प्रत्येक प्रकारावर कोर्सेट ब्लाऊज खूप सुंदर दिसतात. याच्यामध्ये जर तुम्ही असे पैठणीचे वगैरे कोर्सेट ब्लाऊज ट्राय केले ना, ते तुम्ही कोणत्याही ट्रॅडिशनल साडीवरती मॅच करू शकता. अतिशय सुंदर हॉट पण त्यासोबतच ट्रॅडिशनल लुक मिळतो. ऑर्गेन्झा, नेट, शिफॉन वगैरे या साड्यांवर मॅच केले तरी सुद्धा हे ब्लाऊज अतिशय छान दिसतात. आणि लास्ट 2025 मध्ये सध्या ब्लाऊज डिझाईन्स अतिशय सुंदर सुंदर आलेले आहेत. थोडेसे सेलिब्रिटी लुक बघितले किंवा थोडेसे जर मॉडेल्सचे वगैरे लुक बघितले, साडी लुक बघितले तर तुमच्या लक्षात येईल ब्लाऊजच्या स्लीव्ज मध्ये त्यांनी प्रचंड एक्सपेरिमेंट केलेले आहेत. बेल स्लीव्ज असतील, रफेल्स असतील किंवा थोड्याशा पफ स्लीव्ज केलेल्या असतील किंवा छान असे ओल्ड टाईपचे कॉलर, छान त्याला असे लेस असणारे वगैरे किंवा रफेल्स असणारे ब्लाऊज असतील. ब्लाऊजच्या स्लीव्ह जर थोड्याशा छान अशा ड्रामॅटिक केल्या ना, साधे सिंपल साडीला पण अतिशय सुंदर लुक मिळतो. तुम्ही जर थोड्याशा काठापदराच्या वगैरे साड्या घेतल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही असे पफ स्लीव्हचे वगैरे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. त्याच्यामध्ये मग खाली असे सुंदर काठ लावून किंवा त्याला लेस वगैरे लावून इथे काठावरती लटकन लावून त्या प्रकारचे ब्लाऊज ट्राय करू शकता. किंवा जर साडी शिफॉनची असेल, ऑर्गेन्झा वगैरे असेल, नेटची असेल तर त्याच्यामध्ये मग रफेल्स ट्राय करून किंवा त्याला थोडेसे जर शीर वगैरे अशा स्लीव्स ट्राय करून ते पण ब्लाऊज अतिशय छान दिसतात. साडी जर थोडी सिंपल असेल ना तर ब्लाऊजला छान असं वेगळं काहीतरी करायचं, ब्लाऊज थोडंसं ड्रामॅटिक करायचं, म्हणजे ते सिंपल साडीकडे लक्ष कमी जातं आणि त्या ड्रामॅटिक ब्लाऊजमुळे आपोआपच आपल्याला सुंदर असा ग्लॅमरस, हटके आणि सगळ्यांपेक्षा छान असा बेस्ट लुक मिळू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले 2025 मध्ये जे फुल ऑन ट्रेंड मध्ये आहेत किंवा जे खूप जास्त वापरले जातात असे सगळे ब्लाऊजचे पॅटर्न किंवा स्लीव्हचे पॅटर्न. हे पॅटर्न्स तुम्हाला कसे वाटले किंवा हे ट्रेंड्स तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर द पिंक अफेअर या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. तोपर्यंत बी स्टायलिश, बी एक्सपेरिमेंटिंग.